ज्याला विसरायचं होतं तोच परत भेटला. सायंकाळची वेळ. शहरात दिव्याची उजळण सुरू झाली होती. रस्त्यावर हलका पाऊस पडत होता आणि त्यात चालणाऱ्या लोकांच्या सावल्या लांबच लांब पसरत होत्या. अन्वी ऑफिसमधून बाहेर पडली, हातात अम्ब्रेला आणि मनात खूप जुने विचार. ती कित्येक महिन्यापासून स्वतःला सावरत होती. तिचं नातं तुटत होतं. अनिकेत नावाचा मुलगा तिच्या आयुष्यात आला, प्रेम दिलं आणि एका दिवशी सर्व संपवलं. आपण मॅच होत नाही, तू माझ्यासाठी नाहीस, इतकंच. कारण ते शब्द अजूनही तिच्या मनात जखमेसारखे उमटतात. अन्वीने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. प्रेमावर विश्वासच उरला नव्हता. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, वागण्यात चांगुलपणा होता, पण आतून ती खूप मोडलेली होती. तिच्या मैत्रिणी 2-3 वेळा तिला नवीन नात्याची ओळख करून द्यायचा प्रयत्न केला, पण ती हसून म्हणायची, मी आता पुन्हा प्रेम करणार नाही. त्या रात्री पाऊस खूप वाढला. ती बस स्टॉपवर पोहोचली. लोकांची गर्दी, गोंधळ, अन्वी स्वतःमध्ये हरवलेली. तितक्यात कुणीतरी तिच्या नावाने हाक मारली, अन्वी. ती थांबली, हृदय धडधडलं. समोर अनिकेत. 3 वर्षांनी अनिकेत अगदी शांत उभा होता. चेहऱ्यावर थोडा थकवा, थोडा अपराधीपणा आणि थोडं न बोललेलं प्रेम. कशी आहेस, त्याने हलक्या आवाजात विचारलं. अन्वीला काय उत्तर द्यावं कळेना. ती फक्त म्हणाली, ठीक आहे. तुम्ही? अनिकेत काही बोलणार इतक्यात बस आली. अन्वी लगेच बसमध्ये चढली, पण बस सुरू होण्याआधी तिला कळलं, अनिकेत बाहेर उभा राहून तिला पाहत होता. जणू काही बोलायचं होतं त्याला. बसच्या काचेतून त्याच्या नजरा भिडल्या. ती नजर अन्वीला पुन्हा भूतकाळात घेऊन गेली. पुढच्या दिवसापासून अनिकेत वारंवार तिच्याच रस्त्यावर दिसू लागला. तो दुरून बघायचा, पण पुढे येत नसे. फक्त अंतरावर उभा राहून तिच्या जाण्याची वाट बघायचा. एक दिवस अन्वीनेच विचारलं, तुमचं असं उभं राहणं कशासाठी? अनिकेत थोडा शांत राहिला आणि म्हणाला, अन्वी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. शब्दाबद्दल ती थोडी कठोर आवाजात. आपल्याबद्दल, भूतकाळाबद्दल आणि काही सत्याबद्दल. अनिकेतचा आवाज आज फारच गंभीर होता. अन्वी एक क्षण थांबली. तिच्या मनात शेकडो प्रश्न. शेवटी ती म्हणाली, ठीक आहे, बोलूया. दोघे एका शांत कॅफेमध्ये बसले. पाऊस बाहेर अजूनही सुरू होता. अनिकेतच्या डोळ्यात खूप काही होतं. अन्वी, मी तुझ्यापासून दूर गेलो कारण मला वाटलं तू खूप चांगली आहेस आणि मी तुझ्यासाठी योग्य नव्हतो. अन्वी थबकली. हे काय कारण आहे? अनिकेत खोल श्वास घेत म्हणाला, तुझ्यावर प्रेम होतं मला, अजूनही आहे, पण त्यावेळी माझ्या आयुष्यात इतकी गोंधळ होती. करिअर, घर, जबाबदाऱ्या, कर्ज. मी जर स्वतःलाच नीट हाताळू शकत नव्हतो, तुझं आयुष्य बिघडू नये म्हणून मी दूर गेलो. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे तुझ्या एका निर्णयाने मला तुटावं लागलं. तू बोलू शकला असतास. अनिकेतच्या आवाजात वेदना. माहीत आहे, चूक झाली माझ्याकडून. कॅफेत काही क्षण शांतता पसरली. अन्वी काही बोलू शकत नव्हती. अनिकेतने हळू आवाजात विचारलं, तू मला माफ करशील का? अन्वीच्या मनात भूतकाळाच्या जखमा उमटल्या. रडलेले दिवस, एकटेपण, वेदना. ती म्हणाली, तुझ्या जाण्याने मी खूप काही हरवलं. माझा आत्मविश्वास, माझं हसू, माझं प्रेमावरचं विश्वास, सगळं तुटलं होतं. अनिकेतने मान खाली घातली. अन्वी पुढे म्हणाली, आणि आता अचानक परत येऊन
तू मला माफ कर म्हणतोस. अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणाला, नाही, तुझ्यावर कोणताही अधिकार सांगू इच्छित नाही. फक्त माझं सत्य सांगायचं होतं. तू पुढे जाऊ शकशील म्हणून, तुझ्या मनातून मी निघून जावं म्हणून. अन्वीच्या मनाने दरवाजे हलकेच उघडू लागले. ती म्हणाली, तुला अजूनही माझ्यावर प्रेम आहे? अनिकेत दबक्या आवाजात, हो, खूप. पाऊस थांबला होता. दोघं बाहेर आले. रस्त्यावर हलका धुक्याचा पडदा. गावाकडच्या आवाजात एक वेगळी शांतता. अनिकेत म्हणाला, अन्वी, मला तुझ्या आयुष्यात परत यायचं नाही जोपर्यंत तू नको म्हणतेस. अन्वी त्याच्याकडे काही क्षण बघत राहिली. तिच्या मनात दोन आवाज. एक म्हणत होता, त्याने तुला खूप दुखवलं, परत नको. दुसरा म्हणत होता, तोच तर तुझं खरं प्रेम होतं, अजूनही आहे. शेवटी अन्वीने विचारलं, जर मी म्हणालो की मला पुन्हा विश्वास ठेवायला वेळ लागेल, तू थांबशील? अनिकेतचे डोळे चमकले. मी आयुष्यभर थांबेन. त्या दिवशी अन्वीने एक निर्णय घेतला. मनावरचं ओझं हलकं होऊ लागलं. तिने अनिकेतचा हात पकडला. हात हलत होता. भीती होती, पण आशाही होती. अनिकेत, मला तुझ्यावर अजूनही प्रेम आहे, पण यावेळी नातं तुटू नये. अनिकेतने तिचा हात हलकेच धरला. अन्वी, मी यावेळी काहीही करून तुला कधीच सोडणार नाही. दोघांचे डोळे पाणावले. त्या रात्री ढग हटले. आकाश स्वच्छ झालं आणि त्याच्या आयुष्यातला धूसर भूतकाळही अखेरचं सत्य. कधी कधी आपण ज्याला विसरायचा प्रयत्न करतो, तोच आपलं आयुष्य परत बदलायला येतो. प्रेम कधी संपत नाही, ते फक्त थोडं थांबतं. योग्य वेळ, योग्य व्यक्तीसोबत ते परत येतं. अगदी शांतपणे अन्वी आणि अनिकेत पुन्हा हातात हात घालून चालू लागले. यावेळी भूतकाळाची भीती नव्हती, फक्त भविष्यातली आशा होती. जबाबदारी जिंकली, प्रेम हरलं. मनाविरुद्ध लग्न, एक निर्णय जो प्रेम, जबाबदारी आणि वास्तव याच्यामध्ये अडकलेला असतो. ही कथा आहे आर्या आणि समर्थच्या मनाला भिडणाऱ्या प्रवाशाची, जिथे एकीकडे जबाबदारी होती आणि दुसरीकडे न सोडलेलं प्रेम. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार सर्व.